धर्मांतराच्या आड आणखी एक बाब उपस्थित करण्यात येते. जातीभेदाला त्रासून धर्मांतर करण्यात काही अर्थ नाही असा युक्तिवाद काही हिंदू लोक करतात. कोठेही गेलात तरी तेथे जातीभेद आहेच, मुसलमानात गेलात तरी त्यांच्यात जातीभेद आहेच, ख्रिस्त्यात गेलात तरी त्यांच्यातही जातीभेद आहेच असे हिंदू लोक सांगतात. दुर्दैवाने ही गोष्ट कबूल करणे प्राप्त आहे की हिंदुस्थानातील अन्य धर्मीय समाजामध्ये सुद्धा जातीभेदाचा शिरकाव झाला आहे. पण या पापाचे धनी हिंदू लोकच आहेत. मुळात हा रोग त्यांच्यातून उद्भवलेला आहे. त्यांचा संसर्ग मग इतर लोकांना झाला आहे. ही त्यांच्या दृष्टीने नाईलाजाची गोष्ट आहे. ख्रिस्ती व मुसलमान यांच्यामध्ये जरी जातीभेद असला तरी तो जातीभेद हिंदूतील जातीभेदासारखाच आहे असे म्हणणे म्हणजे कोट्यापणाचे लक्षण आहे असे म्हणावे लागेल. हिंदुस्थानातील जातीभेद व मुसलमान व ख्रिस्ती यांच्यातील जातीभेद या दोहोंमध्ये मोठे अंतर आहे. पहिल्या प्रथम ही गोष्ट ध्यानात घेतली पाहिजे की मुसलमान व ख्रिस्ती यांच्यामध्ये जरी जातीभेद असला तरी तो जातीभेद त्यांच्या समाजाचे प्रमुख अंग आहे असे कोणालाही म्हणता येणार नाही. तू कोण याला मी मुसलमान आहे, मी ख्रिस्ती आहे एवढे उत्तर दिले असताना त्या उत्तरावरून सर्वांचे समाधान होते. तुझी जात काय असे विचारण्याची कोणासही आवश्यकता भासत नाही. परंतु कोणाही हिंदूला तू कोण असा प्रश्न विचारला असताना मी हिंदू असे उत्तर त्याने दिले तर तेवढ्याने कोणाचेही समाधान होऊ शकत नाही. तुझी जात काय असा प्रश्न विचारण्यात येतो व त्याचे उत्तर दिल्याशिवाय कोणालाही त्याच्या स्थितीचा उमत पडत नाही. यावरून हिंदू समाजात जातीला कसे प्राधान्य देण्यात आले आहे व मुसलमान व ख्रिस्ती समाजात तिला कसे गौणपद प्राप्त झाले आहे हा मुद्दा वरील विवेचनावरून आपोआपच सिद्ध होऊ शकतो. याशिवाय हिंदूतील जातीभेद व मुसलमान व ख्रिस्ती यांच्यातील जातीभेद यांच्यामध्ये आणखी एक महत्वाचा फरक आहे. हिंदूतील जातीभेदाच्या मुळाशी हिंदूंचा धर्म आहे. मुसलमान व ख्रिस्ती यांच्यातील जातीभेदाच्या मुळाशी त्यांच्या धर्माचे अधिष्ठान नाही. हिंदूंनी जातीभेद मोडू असे म्हटले असता त्यांचा धर्म त्यांच्या आड येईल, परंतु ख्रिस्ती व मुसलमान लोकांनी आपल्यातील जातीभेद मोडण्याचा उपक्रम आरंभला तर त्यांचा धर्म त्यांच्या विरुद्ध येऊ शकणार नाही. हिंदूंना धर्मनाश केल्याशिवाय जाती विध्वंसन करता येणार नाही. मुसलमान व ख्रिस्ती लोकांना जाती नाश करण्याकरता धर्मनाश करण्याचे काही कारण नाही. जातीनाशाच्या कामात त्यांचा धर्म त्यांच्या आड येणार नाही. इतकेच नव्हे तर त्यांच्या धर्माचा अशा कार्याला फार मोठा पाठिंबा मिळू शकेल. जातीभेद सर्वत्रच आहे असे जरी कबूलत केले तरी हिंदू धर्मातच राहा असा निष्कर्ष त्यापासून निघू शकत नाही. जातीभेद ही जर अनिष्ट गोष्ट असेल तर ज्या समाजात गेले असताना जातीभेदाची तीव्रता विशेष नाही किंवा ज्या समाजात गेले असताना जातीभेद लवकर, सहज व सुलभपणे मोडता येईल त्या समाजात जा हाच खरा तर्कशुद्ध सिद्धांत आहे असे मानावे लागेल.